महाराष्ट्र के नांदेड़ से बड़ी खबर सामने आ रही है, जहां पिछले 40 साल से रह रहे एक दलित परिवार की संपत्ति पर कब्जा करने का आरोप लगाते हुए जिला परिषद के अधिकारियों ने चंद मिनटों में ही देगलूर शहर के एक दलित परिवार के मकान पर बुलडोजर चला दिया, जिसके चलते दलित परिवार के घर में रखा आवश्यक सामान, जीवन याशक वस्तु बिखर गई। वहीं दलित परिवार, जिनका नाम काम्बेल है, जो कि जिला परिषद स्कूल मैदान के पास नगर पालिका परिषद की जगह पर रह रहा था, तो उसे जिला परिषद के अधिकारियों ने नगर पालिका और पुलिस प्रशासन के सहयोग से काम्बेल परिवार को कोई सूचना दिए बिना उनके घर पर बुलडोजर चला दिया। वहीं नागरिकों और लोक प्रतिनिधियों की मांग है कि इस परिवार को जल्द से जल्द न्याय मिले। देखिए हमारे सहयोगी महबूब शेख की एक खास रिपोर्ट। हेलो हेलो बोलायचं ना मग मला एवढं नुकसान करायचं राहते का सर? हे बघा, माझं नाव आम्रपाली राजाराम कांबळे. माझ्या वडिलांना इथं 40 वर्षाच्या पहिले कलेक्टर, नगर अध्यक्ष, सीओ ह्या सगळ्या सरांनी, बरेच 10-15 जरा जिल्हा परिषदच्या लोकांनी सगळ्यांच्या सहमतीनं इथं 40 वर्षापूर्वी हे जागा टेपनं मोजून दिलेली आहे. कागदपत्र पण दिले होते त्यांना, पण आम्हाला तेवढं हे माहिती नाही. हे सगळे कागदपत्र ह्या मातीमध्ये घातले. सर त्या मातीला घेऊ दे. ह्या मातीमध्ये ते लोकांनी सगळे कागदपत्र आमचे घाले. मार्क मेमो, आमच्या शाळेच्या टीशा, मार्क मेमो, आधार कार्ड, पॅन कार्ड कोणतंच नाही. इलेक्शन कार्ड, टोकन कार्ड कोणतंच सगळं ठेवले नाही. मातीमध्ये घालून टाकले ह्या लोकांनी. आम्हाला काहीच ठेवले नाही. भांड्याची ही अवस्था केले. आणि हे बघा, स्वयंपाक करून खायची शेगडी, ह्या शेगडीची काय अवस्था केली ह्या लोकांनी. हे बघा, एवढा अन्याय घडते का? ह्याचं काहीतरी करा तुम्ही. आता हे अतिक्रमण नाही, समजा कुठून अतिक्रमण नाही. चला अतिक्रमण असलं तर आम्हाला काहीतरी बोला. हे इंगल आहे, बघा इथं इंगल आहे सर. इथून आमची भीती तरी नव्हती सर. बघा इंगल, एवढी जागा सोडली. हे बघा, सर ह्या कलिंगाला तिथं आहे काय? इंगलच्या पलीकडे होती, तार लावून होती बघा सर. तार लावून तिकडे होतं. इंगलच्या पलीकडे ते जिल्हा परिषद जागा, जिल्हा हे इकडे परिषदची नाही. जागा इकडं. हे इकडली आपली नगरपालिकेची. नगरपालिकेची. हा,
पण ह्या लोकांनी आमच्यावर एवढे अन्याय केले, आमच्या कागदपत्रापासून आम्हाला पूर्ण बेवारस करून टाकले सर. बेवारस म्हणजे आमच्या जवळ काहीच राहिलं नाही, फक्त एका कपड्यावर सोडलेले आहे ते लोक. दुश्मनी काढल्यासारखं. तुम्हाला नोटीस वगैरे काही दिली का? काहीच दिली नाही आम्हाला. नोटीस वगैरे काही दिली नाही? नोटीस दिली नाही. सांगितले नाहीत? काही नाही? नाही. डायरेक्ट 4 येऊन दिवसाचा लावून सुद्धा पण टाकले? हा, डायरेक्ट येऊन नाही थोडं पण काहीच कल्पना नाही. अचानक मध्ये हे बाजारामध्ये गेल्यानंतर ना पूर्ण भाजीपाला आम्ही भाजीपाला विकता मोल मंजुरी करून खाता. त्यांनी बाजारामध्ये गेल्यानंतर ना ह्यांनी अचानक मध्ये येऊन घर म्हणजे रूम खाली करा किंवा सामान तुमचं काढून घ्या असं सुद्धा बोलले नाही. त्यांनी काहीच बोलले नाही. डायरेक्ट डोईजर आले की हे डायरेक्ट पाडायला सुरू केले, पसाऱ्यासहित सामानासहित पैसे मध्ये. आता घर म्हणल्यानंतर 40 वर्षापासूनचा संसार त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले. ह्याची भरपाई सरकारनं करावं. आमची आणि जे लोक आम्हाला बेवारस केलेत आणि जे लोकांनी आमचं पूर्ण डॉक्युमेंट हे त्याला घेऊन व्हिडिओ पूर्ण आमचे डॉक्युमेंट्स मिळून द्यावा ह्या लोकांनी. ह्या जिल्हा परिषदच्या सरांनी, जिल्हा परिषदच्या मॅडमनी आमच्यावर खूप अन्याय केलेत. ह्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आमची हेच विनंती आहे सरांना. बघा आमच्यावर एवढं उपकार करा तुम्ही. पाणी पाहिजे रे, पाणी पाहिजे. सांगलं नाही तर ना उभं अचानक मध्ये आलंय. सांगलं नाही काय बी सांगलं नाही. हा राहू द्या. शाळेच्या जाग्यात असल्याचं आमचा भाग शाळेच्या जागेत शाळेमध्ये जागा फक्त घरात या घरात तुम्ही बघा येऊ. तुमची शाळेची नोकरी जागा असली तर तुम्ही शाळेमध्ये जागा शाळेत जागा पाहिजे आपल्या